कुठले हप्ते घेणं आणि अशा गोष्टी चालत असतील तर आपण त्या आता जसं आता ह्या अधिकाऱ्याला आपण निलंबित केलेलं आहे तशा पद्धतीने आपण कारवाई देखील रेग्युलरली करतोय, परंतु अर्थातच त्या इन्चार्जची तिकडे जबाबदारी ही असली पाहिजेच, कारण त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये या सर्व असे जर का प्रकार घडत असतील परंतु थेट इन्व्हॉल्वमेंट असेल तर नक्कीच त्यांच्यावरती आपण कारवाई देखील करतोय. म्हणजे आज इथे हवालदाराने जिथे हप्ता मागितला म्हणून काय तिथे पीआयला जिथे दोषी धरणं हे देखील चुकीचं ठरेल, परंतु जर का डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट जर का अशी कोणाची असेल त्यांच्यावरती आम्ही वेळोवेळी कारवाई करतोय. चला नानाभाऊ बोला. अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये तुम्हाला संधी दिली, आता त्यांना बोलू दे. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी प्रकाशदादांनी एक महत्त्वाचा प्रश्न आणला, ते त्यांच्या माजलगावचा आहे, पण माननीय मुख्यमंत्री सभागृहात आहे. आता एक पोलीस, विशेष करून जिल्हा पोलीस अधीक्षकाकडून आणि विशेष करून आपण एक LCB एक ब्रँच आपली असते, हे LCB ब्रँच हे सगळं कलेक्शन करण्याचंच काम करते. म्हणजे सी आला लागला त्याला म्हणून कलेक्शन आलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की ती वाळूच्या याच्यामध्ये आता सध्या कुठलंच नाही आणि क्राईम वाढण्याची कारणं पण तीच आहे. LCBचं काम दुसरं असतं, पण LCBच ह्या सगळ्या याचं कलेक्शन करतं. आणि मग हे पोलीस स्टेशन जे आहेत, जे प्रकाशदादांनी जो मुद्दा उपस्थित केला या पद्धतीचं होतं आणि म्हणून हे आपल्याला सगळ्यांना ध्यात आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या विभागामध्ये पोलीस विभागात ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर ज्या पद्धतीचं हे मोठ्या प्रमाणात लूट आणि करप्शनची व्यवस्था सुरू झालेली आहे, त्यासाठी आपण आत्ता काही कारण की आपण सांगतात की आम्ही सोडणार नाही, त्यांना निलंबित करू, कारवाई करू, पण हे होत नाही आहे. हे सगळं मोठं रॅकेट आहे. त्या रॅकेटला बंद करण्यासाठी आपण या सभागृहाच्या माध्यमातून काय मेसेज देऊ शकता आणि हे पुढच्या काळात होता कामा नये याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी उपाययोजना सांगाव्यात. थोडा प्रश्न स्कोपच्या बाहेर गेला आहे, पण नानाभाऊंना अधिकार आहे स्कोपच्या बाहेर जायचा. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, LCBची व्यवस्था ही आपल्याकडे खूप पहिलेपासून आहे. LCB म्हणजे लोकल क्राईम ब्रँच आहेत आपली ती. त्यामुळे गुन्हे अन्वेषण करण्याकरता जे पथक आपण तयार करतो ते LCB असतं. मात्र काही ठिकाणी LCBच्या माध्यमातून काही गैरव्यवहार झाल्याचे लक्षात येतात आणि म्हणूनच आपल्या DG साहेबांनी स्पेशली LCBत कोणाला अपॉइंट करायचं, LCBच्या PIच्या संदर्भात काही त्यांनी निकष त्याचे ठेवलेले आहेत. त्यांनी किती पोस्टिंग केलेले असल्या पाहिजे, त्यांचं त्या संदर्भात त्यांच्यावर डिफॉल्ट रिपोर्ट नको वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे त्यातल्या त्यात जे योग्य काम करणारे लोक आहेत तेच LCBमध्ये अपॉइंट झाले पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आणि अशी कुठनं तक्रार आली तर त्या तक्रारीवर आपण कारवाई करतोच. आता दादांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मुळामध्ये दादा त्याच्यात आम्ही आता हे जे म्हणजे याच्यात 3 इसम आहेत. एक हा कदम आहे जो आपला पोलीसचा आहे, एक खाजगी व्यक्ती आहे आणि एक PI, अशा 3 जण आहेत. या तिघांचेही मोबाईल जे आहेत ते आम्ही जप्त करून आणि त्याचा डिलीटेड डेटा आम्ही त्या ठिकाणी रिट्रीव्ह केला. कारण अनेक वेळा असे व्यवहार हे डेटात सापडत नाही, ते डिलीटेड डेटामध्ये सापडतात. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की या डिलीटेड डेटामध्ये कुठेतरी या तिघांचा एकमेकाशी संबंध जर सापडला तर मात्र मग त्यात दोष पक्का 100% दिसेल, पण डिलीटेड डेटामध्ये असा कुठलाही संबंध दिसलेला नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठेही आता PIचा थेट संबंध आहे असं लक्षात येत नाही आहे. तथापि आपण ज्या अन्य काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या देखील जरूर तपासून पाहण्यात येतील. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 32-232 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, हा खरं म्हणजे दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी त्याच्या